ठाकरे विकासाच्या मुद्द्यावर बोललेच नाहीत, विकासावर ते बोलू शकत नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। विकासावर बोलले असते तर 1000 रुपये बक्षीस देणार होतो। ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असा मिश्किल टोला फडणवीसांनी लगावला। अतिवृष्टीनंतर विरोधकांनी राजकारण सुरू केलंय अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। ठाकरेही सत्तेत होते, त्यांनी आरशात पाहावं असं फडणवीस म्हणाले। उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले, आमदार झाले। आत्मचिंतनासाठी धर्मवीर आनंद दिघे मेमोरियलमध्ये शांतपणे दिवसभर बसून मी काय होतो आणि आज कुणामुळे या पदावर आहे याचा विचार करावा असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला। शिंदे गटाचे लोक अमित शहांच्या पादुकांचं पाद्यपूजन करत असल्याचा आरोपही राऊतांनी केला। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली होती। कुणाचेही मनोमिलन झाले तरीही काही फरक पडणार नाही असं ते म्हणाले होते। शिंदेंच्या या विधानाचा संजय राऊतांनी समाचार घेतला। एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या बेनामी कंपनीचे इकडचे ब्युरो चीफ आहेत असं राऊत म्हणाले। उद्धव ठाकरेंना कुठलंही काम नाही, कोणत्या वेळी राजकारण करायचं हे जर कळत नसेल तर अशा लोकांवर काय बोलायचं अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। जनतेला आधार देण्याऐवजी राजकारण करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी असं विखे म्हणाले। माझ्या नादी लागू नका, शहाणपणा करायचा नाही, रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या वाट्यात येऊ नये असा इशारा जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलाय। मुंडे ज्याच्या प्रचाराला येतील ती सीट मराठे पाडतील असंही जरांगे म्हणाले। माझ्या नादी लागू नका, दोघा बहीण भावाचा बाजार उठवेन, राजकारणातून नामो निशाण मिटवेन असा इशारा जरांगेंनी मुंडे बहीण भावांना दिला। तुम्ही लोकांच्या ताटातलं खाल्लं, त्यांचं काय असा प्रश्नही जरांगेंनी पंकजा मुंडेंना विचारला। जो आपल्याला विरोध करेल त्याला सोडायचं नाही, वेळ आली तर महाराष्ट्रात एकही मंत्री राहणार नाही असं जरांगे म्हणाले। धनगर मुस्लिम आरक्षणासाठी आता लढणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं। जरांगे हा मनोरुग्ण माणूस, त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते अशी जहरी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे। जर जरांगे नावाची व्यक्ती महाराष्ट्रात विष करण्याचं काम करते तर जरांगे जेमतेम 3री-4थी शिकलेला माणूस असून मुख्यमंत्र्यांनी त्याच्या 5वीच्या शिक्षणाची व्यवस्था करावी असा टोलाही त्यांनी जरांगे पाटलांना लगावला। साताऱ्याच्या नवीन शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अचानक भेट दिली। यावेळी पार्किंगमधील फुटलेल्या फरशा पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली आणि तात्काळ या फरशा बदलण्यात याव्या असे आदेश दिले। अजित पवारांच्या अचानक एंट्रीमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। कुडाळ तालुक्यातील निवजे गावात वादळाचा तडाखा बसलाय। या वादळाचा सर्वाधिक फटका चव्हाटावाडीतील काही घरांना बसल्यानं घरातील कौले पत्रे उडून गेली आहेत, तर अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 51 गावातील तब्बल 470 हेक्टरवरील शेतजमिनीचं नुकसान झाल्यानं जवळपास 876 शेतकरी बाधित झाले आहेत। त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पावसानं उसंत घेतली असली तरी शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेताला तळ्याचं स्वरूप आलंय। शेतात पाणीच पाणी असल्यामुळे पिकंही सडू लागली आहेत, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। कोट्यवधी रुपये खर्चून नंदुरबार शहरात बांधण्यात आलेल्या अंडरपास ब्रिज मागील 4 महिन्यापासून पावसाचं पाणी भरत असल्यानं निकामी ठरतंय। पाणी साचत असल्यानं पर्यायी मार्गावरही वारंवार वाहतूक ठप्प होत असल्यानं नागरिक संतापले। गेल्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसलाय। जुलैपर्यंत शासन नियमानुसार मासेमारी बंद असते। ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होते, परंतु यावर्षी हवामान सतत अस्थिर राहिल्यानं मासेमारीला पूर्णपणे खीळ बसली आहे। राज्यातील सर्वच विभागात जून आणि जुलैपेक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 1.5 पट ते दुप्पट पावसाची नोंद झाली आहे। संभाजीनगर विभागात जून आणि जुलैमध्ये सरासरीच्या 80 ते 90% तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनुक्रमे 153 आणि 218% पाऊस झाला। वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा यंदा मुबलक प्रमाणात जमा झालाय।
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 98.70% पाणीसाठा उपलब्ध आहे। हा साठा 359 दिवसांसाठी पुरेसा असून मुंबईकरांना पाणी कपातीशिवाय वर्षभर पुरवठा शक्य होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजानं आंदोलन केलंय। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली। दरम्यान आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली होती। परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे, तर 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी केली आहे। मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जालन्यात काँग्रेसने धरणे आंदोलन केलंय। राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती। चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांनी चक्काजाम आंदोलन केलंय। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली आहे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000ची मदत देण्याची मागणी कल्याण काळेंनी केली आहे। मदत न दिल्यास तीव्र मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला। सिल्लोडच्या सिसारखेडामध्ये पूर्णा नदीवर पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे। पुलाच्या मागणीसाठी नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केलं। परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह 50,000 हेक्टरी मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। अकोल्याच्या राजनापूर चिंचखिलीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे। राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं। सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा येथे पूर्णा नदीवर जाण्यासाठी पूल नसल्यानं पुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं आहे। यावेळी पूल लवकरात लवकर बांधून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दसऱ्याच्या दिवशी माथेरानमधील अश्वपाल ज्या अश्वावर आपली रोजीरोटी आहे त्याची सकाळी आंघोळ करून विधिवत पूजा करतात। त्यानंतर अश्वांना रंगीबिरंगी झूल, कंठी, फुलांचे हार घालून बाजारपेठेत आणलं जातं। तिथून फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। रत्नागिरी शहरामध्ये सध्या मोकाट जनावरांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला असून वाहन चालक मोकाट जनावरांमुळे हैराण झाले आहेत। शहराच्या मुख्य रस्त्यावर ही जनावरं घोळका करून बसत असल्यानं अनेक वेळा वाहतुकीचा खोळंबा होतो, तसंच अपघाताचं प्रमाणही वाढलंय। शहरातील रस्ते खड्ड्यात गेल्यानं नाशिककर आक्रमक झाले आहेत। नाशिक दिंडोरी रस्त्यावर आरटीओ कॉर्नर चौकात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। हातात काळे झेंडे घेऊन नागरिकांकडून महानगरपालिके प्रशासनाचा निषेध करण्यात आला। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर मैदानी दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या मैदानी दसऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराला पानसे सरदारांनी दिलेली 42 किलोची खंडा म्हणजेच तलवार आणि याच तलवारीसोबत तरुणांनी वेगवेगळ्या कसरतीही केल्या। अतिवृष्टी आणि नापिकीला कंटाळून 24 वर्षीय तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। राहत्या घरात चिठ्ठी लिहून त्यानं आपलं जीवन संपवलंय। अर्धापूर तालुक्यातील ही शेतकरी आत्महत्येची दुसरी घटना आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी नदीच्या पाण्यामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केलं। पोलीस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत द्राक्ष बागांचं पंचनामे करणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। अश्विन शुद्ध एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। महाद्वार, पश्चिम द्वार, प्रदक्षिणा मार्ग यासह चंद्रभागा नदीवर भाविकांची गर्दी दिसली। यवतमाळमध्ये स्वच्छतेच्या संदेशाला नागरिकांनी प्रत्युत्तर दिलंय। गांधी जयंतीला कचरा भेट आंदोलन करत नागरिक रस्त्यावर उतरले। शेकडो नागरिकांनी नगर परिषद कार्यालयाच्या आवारात कचरा आणून ठेवत प्रशासनाला इशारा दिला। भंडाऱ्यातील एसटी बसमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। बसमधील विद्यार्थिनीचं आणि एसटी महिला वाहकाचं क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर महिलेनं चक्क मुलीचे केस खेचण्याला सुरुवात केली। वेदनेनं विद्यार्थिनी रडू लागली, मात्र त्यानेही त्या महिलेला पाझर फुटला नाही। यावेळी बसमधील इतर प्रवाशांनी हस्तक्षेप करत मुलीला तिच्या तावडीतून सोडवत जाब विचारला, मात्र त्यालाही तिनं प्रतिसाद न दिल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं।
छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दल आक्रमक झाली आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईनंतर दसऱ्याच्या दिवशी छत्तीसगडमध्ये सर्वात मोठं माओवाद्यांचं आत्मसमर्पण पाहायला मिळालं. बिजापूरमध्ये तब्बल 103 माओवाद्यांनी शस्त्र टाकली आहेत. एकनाथ शिंदेंच्या आदेशावरून शिवसैनिकांनी धाराशिवच्या आथर्डी गावातील ग्रामस्थांना मदतीचा हात दिला. पूरग्रस्तांची घरं स्वच्छ करून देत कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. यावेळी शिंदे यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करून या कुटुंबियांशी संवाद साधला. साताऱ्याच्या वाडेगावात 2 दुर्गादेवींच्या भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. भेटीदरम्यान दोन्ही मंडळांकडून फटाक्याची आतषबाजी करत हळद कुंकवाची उधळण करण्यात आली. सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रायगडच्या रोह्याचे ग्रामदेव श्री धावीर महाराजांना ब्रिटिश काळापासून देण्यात येणारी पोलीस मानवंदना देण्यात आली. धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना देऊन ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत पालखी मिरवणूक काढण्यात आली. जामखेडमधील धने गावात तलाठी काशी केदार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत असताना त्यांना सर्पदंश झाला. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महाराष्ट्र विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन आकाश केदार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या पुरामुळे नदीकाठची शेती उद्ध्वस्त झाली आहे. धान पिकासह मिरची पिकाला मोठा फटका बसला असून एका महिन्यात दुसऱ्यांदा पूर आल्यानं शेतकरी हतबल झालाय. समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो मासेमारी बोटी मागील 10 दिवसांपासून बंद आहेत. मासेमारी बोटी बंद असल्यानं कोट्यवधी रुपयांची उलाढालही ठप्प झाली आहे. आर्थिक नुकसान होत असल्यानं मच्छीमार बांधव हवालदिल झाले. जळगावात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या प्रवाहात संपूर्ण केळीची बाग वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं 7 ते 8 लाखांचं नुकसान झालंय. गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे धरणगाव तालुक्यातील चांदसर परिसरात मोठं नुकसान झालं.